आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. शाहू महाराज मी कुठेही सभा असते मग तिकडे जाऊ शकतो. कारण महाराजांची ही लढाई ही एकट्या महाराजांची नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि मराठी मातीची लढाई आहे. आणि आता जे 5 वर्ष जे निवडून आलेला मंडलिक तो आम्ही कसला आहे तो बघितला सुद्धा नाही. आणि शाहू महाराज हे निश्चितपणे प्रचंड मताने विजय होणार आहे. आरक्षणाचे जनक विरुद्ध आणि आरक्षणाचे भक्षक. कोल्हापुरात तापमान 40 अंशावर गेला असून की 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कोल्हापुरात आले होते. त्यांनी येऊन रात्री उशिरापर्यंत राजकीय वातावरणाची चर्चा केली. यात विरोधकांनी झालेल्या चर्चेवर बाबा सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. म्हणजे एकमेकाच्या अंगावर अशी चिखलफेक केली जात आहे. सध्या आता आपण कळंबा या परिसरात आले असून येथील मतदारांशी राजकीय चर्चेची माहिती त्यांच्याकडून ऐकू. नमस्कार. नमस्कार. शाहू महाराजांच्याबद्दल आमच्या कळंब्यामध्ये एकदम चांगलं वातावरण आहे आणि बंटीसाहेब ऋतुराय दादा यांच्या माध्यमातून बरीचशी कामे झालेली आहेत. आणि राजर्षी शाहू महाराजांची कारकीर्द बघून छत्रपती शाहू महाराजांचे विचार सगळ्यांच्या मनात रुजलेले आहेत. आणि एकूण बघता कळंबावासियांच्या शाहू महाराजांच्याबद्दल चांगले मत आहे. तुमच्या भागात विकास कामं आधी झाल्यात का? कुणी केली किंवा काय? बरीचशी विकास कामे झालेली आहेत. रस्ते, गटर्स वगैरे, पाण्याची 13 गावची पाण्याची स्कीम झालेली आहे. बंटी साहेबांच्या ऋतुराज दादांच्या माध्यमातून बरीचशी कामे झालेली आहेत. सगळे शाहू महाराजांनी कामं खूप छान केली आहे सगळ्याची कोल्हापूरची. आणि इथून पुढे ते कामं छान करतील. सगळ्या नगराचा विकास त्यांनी छान केलेला आहे. सगळ्या नगराचा विकास त्यांनी छान केला आहे. पाणी पुरवठा, रस्ते, सगळं वीज पुरवठा, सगळी कामं त्यांनी अगदी व्यवस्थितपणे सगळी छान केलेली आहेत. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. शाहू महाराज महादेव गळवण सुतार, राहणार कळंबा. आणि मला ह्या काँग्रेस पक्षाची जास्त आवड असल्यामुळे मी कुठेही सभा असते मग तिकडे जाऊ शकतो. मग ह्या भागात तुमचा जोर कोणाचा आहे आता? आता माझ्या भागात काँग्रेसचा जोर आहे. नमस्कार. मी डॉक्टर संतोष शंकर सदावर्ते. आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल आमचे आदरणीय आणि मार्गदर्शक प्रमुख माननीय राका सर, तसेच डॉक्टर अभिजित शिंदे आपले कोल्हापूर शहर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल. आज आम्ही डॉक्टर सेलमार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रचार करत आहोत. कारण महाराजांची ही लढाई ही एकट्या महाराजांची नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि मराठी मातीची लढाई आहे. आज पूर्ण कोल्हापूरवासियांची लढाई नाही आहे, पूर्ण भारतवासियांची लढाई आहे. ही लढाई मुख्यत्वे करून ज्या महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला, ज्याला आरक्षणाचे जनक म्हणतात, ज्यांनी आरक्षण सर्व जनतेला दिलं, आरक्षणाचे जनक विरुद्ध आणि आरक्षणाचे भक्षक अशी लढाई चालू आहे. म्हणून ही लढाई फक्त आपली माती आणि आपली रक्ताची लढाई आहे. म्हणून प्रत्येकाने घरोघरी जाऊन माननीय शाहू महाराजांचा प्रसार करायचा आहे. आज मी एवढे 100% गॅरंटी देतो की शाहू महाराज इथे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीड घेऊन इथे निवडून येतील. मी विलास आंबोळे बोलतो आहे. या ठिकाणी आमचा कळंबा परिसर याचा विचार करता हा जो भाग आहे, हा भाग बंटी पाटील साहेबांनी सुजलाम सुफलाम केल्या कारणानं आणि शाहू महाराजांची ही भूमी असल्यामुळं, या राधानगरी धरणामुळं या भागाचा खूप मोठा विकास झालेला आहे. आणि त्यामुळं या भागातली 70 ते 80% जनता ही शाहू महाराजांच्या पाठीमागं आहे. याच्यात मुळीच शंका घेण्याचं काही कारण नाही आहे. हा सगळा समाज जो आहे आमचा, जर भोगावती परिसरात मी जवळजवळ 34 वर्ष काम केलं आहे, मी पाहिलं की आज जर धरण नसतं तर त्या भागाची कोणत्याही प्रकारची प्रगती होऊ शकली नसती. हा जो भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे तो अजिबात होऊ शकला नसता. आणि शाहू महाराजांच्यामुळं तो भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. त्यामुळं राधानगरी परिसराचा जर विचार केला तर मला तरी असं वाटतं की त्या भागातली 90% जनता ही शाहू महाराजांच्या पाठीमागे राहणार आहे. आणि शाहू महाराज हे निश्चितपणे प्रचंड मताने विजय होणार आहे. धन्यवाद. आता जी निवडणूक आहे ती आमच्या महाराजांची आहे, ते शाहू महाराजांची आहे. शाहू महाराज आम्ही पहिल्यापासून, म्हणजे आम्ही आमचं लहानपण कोल्हापुरातच गेले, आमचा जन्मच कोल्हापूरचा आहे. आम्ही पूर्वीपासून बघतो आहे. आणि आता जे 5 वर्ष जे निवडून आलेला मंडलिक तो आम्ही कसला आहे तो बघितला सुद्धा नाही.
आमचे महाराज आम्ही कधी पण जाऊ. आम्ही राहत होतो तिथं रमणमळ्यात. आम्ही त्यांचा जोंधळा गेलो तर आम्हाला जोंधळा सोडून त्याने आम्हाला बाकीचं जोंधळे घातले. त्या इतकं त्यांचं आम्हाला सगळं. आणि त्यांची सूनबाई तर आमच्या अगदी मैत्रीण आहे कधी, माधुरायांची मिसेस. आणि आम्हाला इतकं घरच्यासारखं आहे ते. आणि आमची सगळी मतं, माझ्या माहेरी तर 100 मतं आहेत. आणि माझ्या भागातसुद्धा रामाणे साहेबांचं मी ते कार्यकर्तीच आहे. आणि मी त्या भागात तर कार्यकर्ते मी पूर्वीपासून आहे. मी राहून 40 वर्ष झालं योगेश्वरी कॉलनीत. मी योगेश्वरी कॉलनीची कार्यकर्ती आहे. मी राशन बचाव समितीत सदस्य आहे. मी ती सगळ्यांची कामं करतेच. आणि मी आता सगळ्या बायकांना सांगितलं, आमच्या महाराजाशिवाय कोणाला मत द्यायचं नाही. महाराज हे आपले वडिलांसारखे आहेत आणि आमच्या वडिलांच्या वयाचेच होते. त्यामुळे आम्ही महाराजांनाच मानणारे माणसं आहोत. राजीव गांधी नगर, मी कळंबा, रघुनाथ खोत, रिटायर PSI मी. ही जी निवडणूक आहे ही जनतेनं हातात घेतलेली आहे, पूर्ण जनतेने. पुढारी एकीकडं आणि जनता इकडं असं झालेलं आहे. ह्यामध्ये कोणाचाही कुठलाही ह्याचा विभाग हे नाही. त्या संदर्भात राजे हे राजेच असतात. राजांनी त्या प्रत्येक कोल्हापूरसाठी त्यांनी भरपूर हे केलेलं आहे. आणि आमच्या भागातील नगरसेवक मधुकर रामाने हे अतिशय कार्यशील नेतृत्व त्यांचे आहे. तसेच माननीय बंटीसाहेब हे राज्यात 2024च्या दरम्यान, मी आज तुम्हाला काळ्या दगडावर रेग सांगतो, 100% ते मुख्यमंत्री होणार. ह्यात काही 100% ह्यात काही शंका नाही. कारण आता त्यांचे ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे 4 ते 5 आमदार आहेत. आणि इथून पुढे निस्वार्थी त्यांनी जी कोल्हापूरला जी जी ही गंगा जी आणली आहे त्यांनी सगळे काही त्यांचे अमाप कष्ट, फार कष्टातून त्यांनी हे केलेलं. कितीतरी त्यांना अडथळे आले, काय आले तरी हे झालं नाही. आणि एक तुम्हाला एक अन्य उदाहरण सांगतो की ज्यावेळी कोल्हापूर महानगरची इलेक्शन लागेल त्यावेळी सगळीच्या सगळी सत्ता माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांची असणार. ह्यात काय शंकाच नाही. ह्यात औषधाला नाही तुम्हाला ही भाजपचा एकही नगरसेवक दिसणार नाही तुम्हाला. ही काळ्या दगडावर रेग आहेत.